हा स्पेशली व्लॉग मी आज माझ्या मम्मासाठी बनवते. सो या नमस्ते, मी भाग्यश्री तोंडलीकर. तर तुम्हाला आज मला हे सांगायचं आहे की माझ्या मम्माचा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि त्याचं नाव आहे सुजाता आज मसाले. आणि तिने हा व्यवसाय आत्ता 2 महिन्यापूर्वीच सुरू केलेला आहे. सो तिचं 2 महिन्यामध्येच 300 किलोच्या वर मसाला सेल झालेला आहे. सो तुम्ही विचार करू शकतात की किती टेस्टी मसाला हा असणार आहे. आणि अजूनसुद्धा ती रेडी करतच आहे, कारण ती म्हणते की मी स्टॉक रेडी करून ठेवते, ज्याला पण कोणाला वर्षभरामध्ये मसाला लागेल तर त्यांना मी सेल करू शकेन. आणि येस, मसाल्यांचं सांगायचं झालं तर कांदा खोबरा लसूण हा एक मसाला आहे आणि एक माण्यांचा मसाला जो आपण व्हेज भाज्यांमध्ये वापरतो. कांदा खोबरा लसूण हा मसाला तुम्ही नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये टाकला ना खूप सुंदर भाज्या होतात. तसेच बटाण्याची आमटी म्हणा किंवा हरभऱ्याची भाजी म्हणा, त्याच्यामध्ये जर तुम्ही हा मसाला टाकला तर खूप सुंदर आणि चविष्ट भाजी होते. तुम्हाला हा मसाला ऑनलाईनसुद्धा भेटू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि तसंच ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, तर तुम्ही विजिटसुद्धा करू शकतात. तसेच तुम्ही बघू शकतात ह्या मिरच्या आपण ऊन देण्यासाठी टाकलेल्या आहेत. यामध्ये रेशीम पट्टा, शंकेश्वरी, काश्मीरी, बेडकी तसेच घंटूर आणि लवंगी मिरच्यासुद्धा आहेत. तर ह्या उत्तम क्वालिटीच्या मिरच्या आपण वापरलेल्या आहेत, त्यामुळे मसाला खूप चविष्ट होतो. आणि आपला मसाला का खास आहे तर ती उत्तम क्वालिटीच्या मिरच्या आणून त्यांना 2 ऊन देऊन मोडून आणि नंतर त्यातून जे बियाणे निघतात ते सुद्धा काढून घेते. त्यानंतर ती ज्या मोडलेल्या मिरच्या आहेत त्या वेगळ्या करते आणि जे बिया आहेत त्या वेगळ्या करते. त्यानंतर घरामध्ये आणून जे उत्तम प्रकारचे आपण स्पायसेस त्याच्यामध्ये वापरतो, हे स्पायसेस सगळे भाजून घेते आणि नंतर त्यामध्ये ते बियाणेसुद्धा भाजून घेते. जेव्हा ती मसाले भाजते तेव्हा मसाल्यांचा इतका छान घमघमाट सुटलेला असतो. तर तुम्ही बघू शकतात की आपले मसाले खूप सुंदर असे भाजून झालेले आहेत. आता पप्पा हे सर्व मसाले गिरणीमध्ये घेऊन चाललेले आहेत, जिथे उत्तम प्रकारे दळले जातात. आणि ही गिरण लोकेटेड आहे शिवाजी चौक मुरबाड येथे. आता हे मसाले ह्या मशीनमध्ये टाकून भरड दळून घेतले जातात. जेही आपण खडा मसाला किंवा ज्या मिरच्या आहेत वाळवलेल्या, ह्या सगळ्या ह्या मशीनमध्ये टाकले जातात आणि ह्यामध्ये असे भरड दळून साईडला काढले जातात. आता हे भरड दळलेले मसाले पुढे अजून एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये एकदम फाईन नीळ दळण्यासाठी टाकले जातात. हे सर्व धान्यांचे गोणी आहेत. तसेच इथे हळद दळायची सुद्धा वेगळी मशीन आहे, ज्यामध्ये हळद दळली जाते. तसेच तुम्हाला आवश्यक असणारे सर्व दळण तुम्हाला या गिरणीमध्ये मिळणार आहेत, जसं की तांदळाचं पीठ, गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं. तसेच आम्ही सुद्धा सर्व प्रकारचे दळण ह्याच गिरणीतून घेतो, कारण इथे उत्तम प्रकारचे धान्य वापरले जातात. हे योगेश काका आहेत या गिरणीचे ओनर. हे आपल्या स्टाफला खूप फॅमिलीसारखं छान ट्रीट करतात. हे बघून खूप छान वाटलं. आता आपला मसाला रेडी झालेला आहे दळून आणि ते आपल्याला वजन करून देत आहेत. आणि हे आपल्याला घरीसुद्धा आणून दिलेलं आहे यांनी, जे आपला मसाला दळून झालेला आहे. सो या तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा आणि कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा हा व्लॉगला. आणि या गिरणीचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सो जर कोणाला जायचं असेल तर नक्की या गिरणीलासुद्धा व्हिजिट करा. आणि माझ्या मम्माला खूप प्रेम द्या, ह्या मसाल्याला खूप प्रेम द्या आणि असंच सपोर्ट राहू द्या. थँक्यू.